सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत आणि पाश्चिमात्य घाटांच्या जैवविविधतेने नटलेल्या परिसरात भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील एक ऐतिहासिक प्रकल्प आकार घेत आहे। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात उभारला जाणारा साई डोंगर पंप स्टोरेज प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा पंप स्टोरेज प्रकल्प ठरणार असून त्याची स्थापित क्षमता तब्बल 3000 मेगावॅट इतकी आहे। स्वच्छ ऊर्जा सुरक्षितता आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समतोल साधणारा हा प्रकल्प महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या हरित ऊर्जा भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे। दररोज सुमारे 18 गिगावॅट तास ऊर्जा साठवण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प वार्षिक अंदाजे 6241 गिगावॅट तास वीज उपलब्ध करून देणार आहे। सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज साठवून मागणीच्या शिखर काळात ती पुन्हा वापरण्याची क्षमता या प्रकल्पात असेल। त्यामुळे भविष्यातील ऊर्जा व्यवस्थापन अधिक स्थिर, विश्वासार्ह आणि कार्यक्षम होण्यास मदत मिळणार आहे। टॉरेंट एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून उभारला जाणारा हा प्रकल्प भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। कंपनीच्या मते साई डोंगर प्रकल्प हा देशाच्या हरित ऊर्जा उद्दिष्टांना गती देणारा आणि दीर्घकालीन ऊर्जा साठवणुकीचा पाया मजबूत करणारा उपक्रम आहे। विशेष म्हणजे पाश्चिमात्य घाटांसारख्या पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील भागात उभारला जाणारा हा प्रकल्प निसर्गाशी संघर्ष न करता सह्याद्रीच्या नैसर्गिक भौगोलिक रचनेचा शाश्वत उपयोग करणारा आहे। पंप स्टोरेज तंत्रज्ञानात कोणतेही जीवाश्म इंधन वापरले जात नाही, त्यामुळे ज्वलनजन्य प्रदूषण, धूर किंवा धोकादायक कचरा निर्माण होत नाही। क्लोज लूप प्रणालीमुळे नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहावर कायमस्वरूपी परिणाम टाळला जाणार असून जलाशय स्थिर झाल्यानंतर ते परिसरातील जैवविविधतेसह पूरक परिसंस्था निर्माण करण्यास मदत करणार आहेत। प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या पर्यावरणीय परिणाम अभ्यासामध्ये जैवविविधता सर्वेक्षण, जलसंधारण उपाययोजना आणि पर्यावरण व्यवस्थापन आराखड्याचा समावेश करण्यात आलाय। वनसंरक्षण अधिनियम 1980 अंतर्गत आवश्यक असलेल्या भरपाई वनीकरण कार्यक्रमामुळे प्रकल्प क्षेत्रात आणि बाहेरील भागात मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र विकसित केले जाणार आहेत। त्यामुळे विकास आणि पर्यावरण संवर्धन याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून दिसून येतोय। ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे 4.55 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट होणार आहे। हे प्रमाण भारतीय रस्त्यांवरील जवळपास 10 लाख वाहनांच्या उत्सर्जना इतके मानले जाते। परिणामी कोळसा आणि वायूवर आधारित शिखरकालीन वीज प्रकल्पांवरील अवलंबित्व कमी होऊन भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला मोठी चालना मिळणार आहे। भारताने 2030 पर्यंत 500 गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे। मात्र सौर आणि पवन ऊर्जेची सातत्यपूर्ण उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा साठवणूक प्रणालीची आवश्यकता आहे। साई डोंगर पंप स्टोरेज प्रकल्प हा या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी महत्त्वपूर्ण दुवा ठरणार असल्याचे मानले जात आहे। सह्याद्रीने शतकानुशतके पाणी, जंगल आणि जैवविविधता जपली। आता त्याच सह्याद्रीच्या सामर्थ्यावर भारताच्या स्वच्छ ऊर्जा भविष्यास नवी दिशा देण्याचे काम साई डोंगर प्रकल्प करणार आहे। हिरव्या सह्याद्रीसाठी हिरवी ऊर्जा साठवणूक ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरू लागल्याचे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून दिसून येत आहे।